विधानसभा चुनाव में उद्धव ठाकरे और राज ठाकरे की पार्टियों के निराशाजनक प्रदर्शन के बाद बाला साहेब के समर्थक राज और उद्धव से फिर से एकजुट होने की अपील लगातार कर रहे हैं। राज और उद्धव को एक साथ देखने की ख्वाहिश रखने वालों की तमन्ना रविवार को पूरी हुई। कुछ देर के लिए ही सही, लेकिन अपने भांजे की शादी के उपलक्ष्य में दोनों भाई अपने परिवार के साथ एक छत के नीचे मौजूद रहे। इसमें हम संजय राउत ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। खड़से ने भी आरोप लगाया कि महाजन के आशीर्वाद से जिले में बालू खनन और अवैध गतिविधियां चल रही हैं। इसके बाद केंद्रीय मंत्री रक्षा खड़से ने गिरीश महाजन और एकनाथ खड़से के एक साथ आने को लेकर अहम बयान दिया है। लोकसभा चुनाव से पहले एकनाथ खड़से ने बीजेपी में घर वापसी का फैसला किया था। उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस कर कहा कि वह बीजेपी में शामिल होंगे, लेकिन बीजेपी में उनकी एंट्री कई दिनों तक रुकी रही। एक विषय असा आहे की काल महाराष्ट्राने पाहिलं, दूरचित्रवाणी आणि वाहिन्यांवर पाहिलं एक चित्र जे महाराष्ट्रात दुर्मिळ म्हणून म्हटलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणं, मग तो कौटुंबिक सोहळा का असेल। पण आता दोन्ही बाजूचे कार्यकर्ते म्हणायला लागलेले आहेत की कौटुंबिक सोहळ्यात हे दोन भाऊ एकत्र असतात, तर मग राजकीय पटलावर हे दोन भाऊ कधी एकत्र दिसतील अशी एक चर्चा या निमित्तानं सुरू आहे। ही चर्चा गेली अनेक वर्ष सुरू आहे आणि त्या चर्चेमध्ये माझ्यासारखा माणूसही सहभागी असतो। बरोबर, कारण मी राज ठाकरे यांच्याबरोबर सुद्धा जवळून काम केलेलं आहे। त्यांचं आणि माझं अनेक वर्ष मित्रत्वाचं नातं राहिलं, त्यांच्या कुटुंबाशी राहिलं, त्यांच्या वडिलांशी राहिलं, सगळ्यांशीच राहिलं। उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे नेते प्रमुख आहेत, तेही माझ्या जवळचे माझे भाऊ आणि मित्राप्रमाणेच आहेत। काल दोन भाऊ एकत्र आले याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद होतो। ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे, एक लक्षात घ्या। ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे, एक नातं आहे आणि कोणत्याही ठाकरेंकडे साधारण त्याच दृष्टीनं मराठी माणूस पाहतो। आता दोघांचे हे पक्ष वेगळे आहेत। राज ठाकरे यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला आहे, त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात। देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत। आमच्या पक्षाचं तसं नाही। आमच्या पक्षाची भूमिका आहे की नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही। महाराष्ट्र लुटण्यात, मुंबई लुटण्यामध्ये, मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये, शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचं फार मोठा सहभाग आहे। अशा व्यक्तींबरोबर जाणं हे महाराष्ट्राची बेईमानी ठरेल आणि दुर्दैवानं राज ठाकरे हे अशा लोकांची भलामण करतात व त्यांच्याबरोबर राहतात। एकेकाळी भाजपबरोबर आम्ही राहिलो आहोत असं आमच्यावर आरोप होईल, नक्कीच राहिलो, तो राज ठाकरे आमच्याबरोबर होते। हे एक वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह। कुटुंब एकच असतो। अजित पवार आणि शरद पवार भेटतात ना, रोहित पवार जाऊन भेटतात त्यांच्या काकांना, पंकजा मुंडे आणि कोणते आमचे धनंजय मुंडे वेगळ्या पक्षात असतात आणि एकत्र येतात भाऊ म्हणून। ते जे कोकणातले राणे आहेत त्यांचा एक मुलगा इकडे, एक मुलगा तिकडे, एवढे कुटुंब एक असतं। त्याच्यामुळे कुटुंब म्हणून एक आल्यावर सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे प्रवाह असतात, त्या प्रवाहामध्ये आम्हाला वाहत जाता येत नाही। हा सुद्धा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे। अर्थात शेवटी काय निर्णय घ्यायचा कोण, हे उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत, हे दोन भाऊ आहेत। हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याने घेतलेला निर्णय मला माहिती आहे की महाराष्ट्र मान्य करेल। नाही, पण राऊत साहेब, नजीकच्या काळात उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे राजकीय व्यासपीठावर युती म्हणून एकत्र दिसू शकतात का, किंवा तसे काही प्रयत्न होऊ शकतात का? कोण प्रयत्न करणार? तुम्ही म्हणतात तुम्ही दोघांचे मित्र आणि दोघांचेही स्नेही राहिलेले असं आहे की अनेकांचे मित्र हे असतातच एकमेकांकडे।
पण माझ्या दृष्टीनं कालचा लग्न सोहळा हा काय राजकीय विषय नव्हता. हा राजकीय विषय कसा का असू शकेल? याआधीसुद्धा उद्धवजी आणि राजजी हे अनेक कार्यक्रमात एकत्र आले आहेत. परवा ताज लँड सेंटच्या एका कार्यक्रमात एका सोहळ्यामध्ये होते, त्याच्या आधी ते होते. त्याच्यामध्ये तुम्ही राजकीय नजरेनं सध्या पाहू नका.